नमस्कार सर्व शेळी पालक बंधूंनो, बघा आज सिल्लोड तालुक्यामध्ये राजस्थानी बोकडाची गाडी आलेली आहे. टॉप क्वालिटी एक नंबर बोकड पाटी आलेले आहेत यामध्ये. तर आज दर गुरुवारी गाडी येत असते आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये कुरुशी गोट फार्मला. तर ज्यांना कोणा राजस्थानी बोकड खरेदी करायचे त्यांनी नक्कीच दर गुरुवारी येऊ शकता. कोणत्याही गुरुवारी या प्रत्येक गुरुवारी गाडी येत असते. आज नाही तर पुढच्या गुरुवारी येऊ शकता. क्वालिटी एक नंबर आहे. ज्यांना कोणा राजस्थानी बोकड किंवा पाठी लागवडीसाठी किंवा पाठी पाळण्यासाठी घ्यायचे असतील किंवा ईद मार्केटसाठी जर आता पुढं बोकड खरेदी करायचे असतील तरी नक्कीच पुरुषी गोट फार्मला डायरेक्ट व्हिजिट देऊ शकता आणि तुमच्या स्वतः नजरेने बघून खरेदी करू शकता. माल एक नंबरचा माल आहे. आणि आता बघा विषय म्हणजे आता उन्हाळा लागलेला आहे त्यामुळं वातावरण सगळ्याच बोकडांना सूट होतं. आता हिवाळा संपला कारण हिवाळा आणि पावसाळ्यात शक्यतो त्यांना खूप त्रासदायक असतो आपल्या वातावरणात सेट व्हायला. तर त्यामुळं आता बिनधास्त तुम्ही खरेदी करू शकता आणि आपल्या वातावरणात सेट करू शकता माल पूर्ण. तर तुम्ही यामध्ये आलेले आहेत बघा. आज कोटा, सोजत, माळवा, तोतापरी आणि अजून काश्मीरीसुद्धा आलेली बघा. हे बघा काश्मीरीसुद्धा आलेली आज काश्मीरी शेळी, काश्मीरची शेळी. तर बघा हे पांढरी शेळी आलेली इथं. तुम्हाला क्वालिटी बघू शकता काळी आणि पांढरी एक नंबर आहे. आता तुम्हाला त्यांची हाईट लहान असतात. काश्मीरी शेळीची हाईट लहान असते. तर तुम्ही क्वालिटी बघा. काश्मीरी शेळी ज्यांना कोणाला घ्यायची त्यांनी नक्कीच तुम्ही आज किंवा पुढच्या गुरुवारी येऊन जा. आज नाही जमलं तर क्वालिटी बघा यांची एक नंबर काश्मीरी शेळी. पूर्ण केसाळीत बर्फाळ भागातली शेळी त्यामुळे आपल्या वातावरणात सहज सेट होऊ शकते. फक्त तिला जास्त ऊन चालणार नाही, अतिउष्णता तिला सहन होणार नाही कारण ती थंड हवेच्या ठिकाणात ती जाते ती काश्मीरी. त्यामुळं तुम्ही नक्कीच तिला पूर्ण सावलीत बंदिस्त करू शकता. तर तुम्ही क्वालिटी बघू शकता. हे बघा हे इकडं अजून कोणकोणता माल आहे. अजून शिवरुई कोटा आहे. शिवरुईचा माल बघू शकता तुम्ही. क्वालिटी अजमेरी. ह्यो कोणता बोकड आहे काळा. हां क्रॉसिंगमध्ये देऊ ते कोणता आहे ते नेमका आज सांगता येणार नाही. जाऊ द्या. मस्त आहे पण क्वालिटी एक नंबर आहे बरं का. तर गुजरीची क्वालिटी किंवा गुजरी ते अजमेरी. हे अजमेरीमधून आहे बघा मित्रांनो. एक नंबर आहे. हे बच्चे मायले की तर तुम्ही क्वालिटी बघा इकडं अजून. तर हे बघा अजमेरीचे पाठी बोकड एक नंबर माल आहे आज. आणि आता बघा तुम्हाला जर ज्यांना कोण राजस्थानी बोकड खरेदी करायचे त्यांनी एप्रिलच्या अगोदरच खरेदी करा. हे माझं पर्सनली मत आहे. कारण काय होतं माहिती आता ईद मार्केटसाठी. तर ईद मार्केटला आता खूप महाग होतील बोकड. दाती बोकड खूप महाग असतात. ईद मार्केटला 2 दाती बोकड चालत असतात. त्यामुळे ज्यांना कोणाला आता घ्यायचे त्यांनी नक्कीच 6-7 महिन्याचा बोकड घेऊ शकता. किंवा आता पुढच्या ईदसाठी जर घ्यायचं असेल, पुढच्या ईदचा प्लॅन तुम्हाला बनवायचा असेल तर आता तुम्ही बिनदात लहान बोकडसुद्धा खरेदी करू शकता. तर या एक नंबर आता काय काय किमतीचे आहे ते सुद्धा आपण पुढे बघणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आवडलाच तरी तर शेळी पालक आहे जे त्यांना नक्कीच तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून त्यांना राजस्थानी बोकड खरेदी करण्यासाठी आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये येता येईल. कारण भरपूर 300-400 किलोमीटर जायचं काम नाही तुम्हाला राजस्थान किंवा बाहेरच्या जिल्ह्यात. जर आपल्याला 100-200 किलोमीटरच्या आसपासचे जे शेळी पालक आहे त्यांना राजस्थानी बोकड घ्यायचे तर नक्कीच ती इथे येऊ शकता आणि घेऊ शकता. तर क्वालिटी बघा. आता क्वालिटी पण छान आहे यावेळेस कारण आता उन्हाळा आहे त्यामुळे वातावरण सेट व्हायला काही अडचण नाही आहे शेळ्यांची, बोकडांची, पाटींची. आणि शक्यतो पाळीव पाटीच मस्त असतात. पाळीव पाटी जर आपल्याला शेळी पालन घ्यायचं, मोठ्या शेळ्या घ्यायला परवडत नाही ना, त्यांनी नक्कीच तुम्ही शिवरुईच्या, कोटाच्या, अजमेरीच्या पाटी घेऊ शकता आणि आपला व्यवसाय सुरू करू शकता छोटासा का होईना. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. आपल्या वातावरणात आता ते सेट होतं. फक्त 15 दिवस त्यांना त्यांच्या वातावरणानुसार त्यांना संगोपन करायचं असतं. तर चला अजून आता किमतीसुद्धा विचारू आपण पुढं. अजून सगळे बाहेर निघू दे त्यांना. तर क्वालिटी बघून घ्या तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. नक्कीच आता बऱ्याच जणांचा म्हणतो व्हिडिओ संध्याकाळी कारण टायमिंग असतो व्हिडिओ टाकण्याचं. पण केव्हा पण व्हिडिओ टाकले तर पब्लिकला जात नसतो तो. त्यामुळं संध्याकाळी व्हिडिओ टाकतोय ना. इंस्टाला तर रेग्युलर व्हिडिओ असतात. किती माल आहे आज? 200 आहे का? 200 क्वांटिटी. तर 200 क्वांटिटी बघा आज. 200 बकरं आहे आज पाठी बोकड. तर आता काय काय रेंज आहे काय किती? 30 बकरे बुकिंग पे चल गए पहिले. 130 बकरे बुकिंगवर डायरेक्ट चालले गेले म्हणे. तर चांगलं आहे एक नंबर. तर आता काय काय रेंज आहे? चलो क्वालिटी आजची बच्चा लावा म्हणा बकरी. कोणता दूध पिते ते? व्हाईट कोटा. हे व्हाईट कोट आहे पहा. मी एक नंबर क्वालिटी आहे. एक नंबर अंड्यासारखं आहे. तर काय काय रेटची आजची रेंज काय ते बा तिकडं. कोणत्याही लावा म्हणा. हां कोणत्या पाठी खाली पिते ती राजस्थानी बोकड्याला काही घेणे कोणाचंही दूध पिते. दूध पाजलं तर
त्यांना तुम्ही गाईचं म्हशीचं 1 लिटर पाजलं तर सहज पिऊन घेतात. त्यांचा विषय नाही, सेट होऊन जातात ते आरामशीर. आता बऱ्याच जणांचे आपल्याला रिप्लाय आले तिकडे कोटा आणि सोजत 1 नंबर आपल्या वातावरणात सेट होतात. तर त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. तर आता काय काय रेटचे काय काय किमती बसून आहे आजची क्वालिटी, काय काय रेट बसून आहे आजची क्वालिटी? ये बकरा 850 स्टार्ट आहे आजची का आजची बघा 8,500 आता तुम्ही म्हणाल 8,500 मला एक क्वालिटी दाखव. ये बघा ये हां हे बघा मित्रांनो, हे 8.5 8.5. तर आता ही क्वालिटी 9 10 ह्या तुम्ही जसं क्वालिटी निवडाल तसं किंमत आहे. त्यामुळं तुम्ही म्हणाल 15,000. तुम्ही क्वालिटी बघून किंमत ठरत असते. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. तुम्ही क्वालिटी बघा. तुम्ही म्हणाल 30 किलोचा बोकड 8,000 मागत असाल तर ते शक्य नाही आहे. त्यामुळं क्वालिटी बघू शकता 1 नंबर. बघा आता पूर्ण सोडलेले ते बघा, पूर्ण रानात सोडलेले. तर त्यामुळं ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी नक्कीच घेऊ शकता आणि खरेदी करू शकता. त्या तर क्वालिटी बघा 1 नंबर. बघा आता कशी फिरतायत 1 नंबर. तर ज्यांना कोणाला घ्यायचे ते नक्कीच कोटा, सोजत, माळवा, काश्मीरी. तर मित्रांनो भेटू परत. तोपर्यंत